संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमा 11 जर्मन सिद्धिकवडे संघ, तर दुसऱ्या बाजूला जर्मन नावडे संघ. टीम उतरली आहे फिल्डिंगसाठी नावडे आणि सलामीचा गोलंदाज साहिल कानावकर. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जात आहे. सलामीची जोडी स्ट्रायकिंगला नयन पाटील, स्ट्रायकिंगला आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज पांड्या मडवी आपल्याला पाहायला मिळेल. ही सलामी जोडी आधी भगवा ड्रेस कोड त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नीला व्हाईट ड्रेस कोड नावडे संघाचा पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तेवढा ताकदवर गोलंदाज साहिल कानावकर. पुढच्या बॉलवरती मिस्टामी स्ट्रोक, झेल होण्याचा संभव, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अगदी सहज झेल टिपला जातोय. आयुषने हा झेल पकडला आणि पहिल्याच विकेटचं पतन होत असताना 2 बॉल समाप्त झाले आहेत, 1 गडी बाद. दुसऱ्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे पहा. साहिल कानावकर गोलंदाजी करत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबारी करायची होती. नयनचा प्रयत्न सुद्धा तोच होता, मात्र अगदी बॅटच्या मधोमध बॉल आला नाही आणि त्यानंतर विकेट पडत असताना सचिन मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सोमा 11 जर्मन सिद्धिकवडे संघ, तर दुसऱ्या बाजूला जर्मन नावडे संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. सचिन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. धावातून आलेली नाही धावपलकावरती. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. अलाउंड द कार्पेट बॉलरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑफच्या छत्रशी चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा येत असताना तिसऱ्या बॉलवरती खातं खोललं गेलं. सिद्धिकवडे टीमचं धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद, 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. साहिल कानावकर अगदी गुणवत्ता असलेला हा खेळाडू ओपनिंगसाठी येतोय बॅटिंगमध्ये आणि गोलंदाजी षटकाला सुद्धा ओपनिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या बॉलवरती फलंदाजाला बेट करत असताना वेगाने चेंडू फेकला आणि त्यावरती मात्र धाव करता आली नाही. अगदी कनेक्शन झालं नाही सचिनचं आणि धावसंख्या रोखली गेली 2 धावसंख्येवर. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहिलं तर अजूनपर्यंत पॉवर पाहायला मिळाली नाही सिद्धिकवडे टीमची, जिथून मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल त्याच पद्धतीचा बॉल पहा, गुडले स्पॉटवरनं टेकआउट होत असताना पाहायला मिळाला. चेंडूने बॅकचा संपर्क नाही आणि अजूनही डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत 4 बॉल डॉट गेलेले आहेत, कारण 2च धाव आलेले आहेत आणि तो स्ट्रोक फटका पाहायला मिळाला. 1 विकेट संपन्न झाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत समाप्त, 2 धावा धावपळकावरती, 1 गडी बाद. जरूर पुढचा बॉल साहिल कानावकरचा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली आणि लगातार 3 बॉल डॉट गेलेत सचिनच्या माध्यमातून. आणि आपण पाहतो मैदानावरती सोमाई 11 जर्मन सिद्धिकवडे संघ जो खेळतोय त्याचे पॅकर्स आहेत गोपीनाथ शेठ घरत पापडीचा बाळा आणि संघाला पॅक केलेला आहे. मात्र काहीशी कामगिरी पहिल्या षटकामध्ये खराब पाहायला मिळाली आहे. फक्त 2 धावा आल्या आणि 1 गडी बाद झालेला आहे. तर याच दरम्यान अनिल मडवी यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आम्ही करत आहोत. या अनिलजी मडवी, वामन घरत यांना विनंती आहे आपण अनिल मडवी यांचा शुभ सन्मान करावा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची RK स्पोर्टची बॅट सुपूर्द करण्यात आलेली आहे. तर अनिल मडवी यांचा सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय वामन घरत यांना करतोय. पुढील सन्मान जयराम सकपाल साहेबांचा या ठिकाणी केला जाईल, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण स्वागत कक्षामध्ये या. यश कानावकर आलेला आहे गोलंदाजीला. पुढील सन्मान जयराम सकपाल साहेबांचा केला जाईल, त्यांना सुद्धा विनंती आम्ही करतो आपण सुद्धा या स्वागत कक्षामध्ये. आणि त्यानंतर हरिचंद्र गरज साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये या, आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल.
या सकवाळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपण या स्वागत कक्षामध्ये. त्याचबरोबर हरचंद्र गरज साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला शुभ सन्मान केला जाईल. पुढचा बॉल यश खानावकर पाहायला मिळतोय. अलाउन द कार्पेट समोरच्या दिशेने केला. साहिल चेंडूवरती येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली आहे. एक धाबा येत असताना धावफलकावर धाबा लागल्या. त्या मात्र 3च धाबा झाल्या आतापर्यंत. सर्वाधिक शांत आणि कमी सुरुवात धावसंख्येची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या. त्यानंतर मात्र आता स्कोअर कार्ड हालता ठेवण्याची कामगिरी सचिन आणि समोरच्या फलंदाज पांड्या मडवी याला करायचे आहे. पुढचा बॉल यश कानावकर. या बॉलवरती स्ट्रोक चांगला कन्वर्ट करण्यात आलाय. शतरक्षक चेंडूवरती धावणार तोपर्यंत त्याला पार करत हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर येतो चौकार. थँक्यू डीजे. चौकारानंतर धावसंख्येला थोडा वेग येता पाहायला मिळतोय. 7 धाबा लागला धावकर. सर्वच मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यश कानावकर. पुढचा बॉल सोडून दिला. बॉल करायला लागेल. लाईन पीक केली. पंचांनी ही वाईट घोषित करत असताना एक धाव अजून ऍड केली जाईल धावसंख्येमध्ये. मागच्या फटक्यामध्ये आपण पाहिलं थोडी चुकी झाली होती दुर्वेशची. तो थोडासा चेंडूवरती धावत गेला आणि ते चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या 4ने पुढे सरकली. त्यानंतर वाईट आला. धावसंख्या झाली आहे 8 धावसा लागली धावसंख्येवर आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या. एक गडी बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र यश कानावकरच्या गोलंदाजीवर 6 धाबा आल्या आतापर्यंत. पुढचा स्ट्रोक अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑफच्या दिशेने जल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय सिद्धी करोड संघाला. थँक्यू डीजे. जयदास मैदानामध्ये दाखल होत असताना सचिनने पार काही काढू शकला नाही मैदानामध्ये. संधी करोड टीमला मात्र गरज असताना अगदी फटकेबाजी करण्यासाठी उत्सुक आहेत फलंदाज. मात्र तेवढे लांबचे फटके या ठिकाणी कन्वर्ट करता येत नाही. या अगोदर एक चौकार आपण पाहिला जरूर. मात्र स्ट्रायकिंगला आता नवीन फलंदाज जयदास मडवी येत असताना धावसंख्या 8 धावसंख्येवरती यशचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत. एक वाईटही पाहिला, एक चौकारी पाहिला, एक विकेटही पाहिली, एक सिंगल पाहिली आहे. प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे. मात्र पुढच्या बॉलवरती काय असणार. कन्वर्ट केला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने पहा. या शॉटवरती धावा आल्या. एकेका धाब्याने मात्र धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. 9 धाबा लागल्या धावफलकावरती. सिद्धी करोड संघासाठी अगदी आपण पाहिलं तर स्ट्रगल खूप मोठा आहे. कारण त्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा केल्या. इतर 3 षटकांमध्ये धाबा आता करायच्या आहेत. त्यावेळेला मात्र आलेल्या फलंदाजांच्या माध्यमातून कशी फटकेबाजी होईल. याचा पुढचा बॉल. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला होता. उंची जास्त, अंतर कमी. आता दुर्गेशने केली चुकी. पुन्हा एकदा जेल सुटलाय. धाबा आले मात्र इथे 2 धाबाडी सांघिक धावफलक पुढे सरकत असताना दुहेरी अंकामध्ये 11 धाबा. दुर्वेश थोडेसे या ठिकाणी चुकी केली. सहज सोपा झेल होता. थोडासा अंदाज चुकला. मात्र या ठिकाणी झेल सोडत असताना जीवन लाभलं ते मात्र फलंदाज पांड्याला आणि तो मात्र या ठिकाणी धोकादायक ठरू शकेल का. धावसंख्या 11 वरती पाहायला मिळते. पुढील चेंडू षटकातला असेल हा शेवटचा बॉल. यश कानावकर गोलंदाजी करत असताना समोरच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा पांड्या तयार. या बॉलवरती मात्र अगदी पायावरती बॉल लागला होता आणि त्यावरती मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. डॉट बॉलची सांगता षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या लागली आहे. 2 गडी बाद 11 धाबा. बॅटिंग करत असताना सोमाई 11 जयनमान सिद्धी करोड संघाची. हा पाण्याची मागणी केली जाते मैदानामध्ये.
पुढील मॅच असेल प्रयाग इलेव्हन विसावली विपक्ष अंजूर या टीम मध्ये. दोन्ही भरपूर लांबून येणारे संघ आहेत. पनवेल विभागामधील विसावली संघ आहे, त्याचबरोबर भिवंडी विभागामधील अंजूर संघ आहे. तर दोन्ही संघांना आपण कॉल करायचे आहेत. ही मॅच संपल्यानंतर त्यांच्यामध्ये मॅच खेळवली जाईल, कारण 2 षटकं झालेली आहेत, 2 षटकं बाकी आहेत. टॉस करणं तेवढंच महत्वाचे असेल. दोन षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे, मात्र 11 धावा बेधक मारा आतापर्यंत दाखल केलाय टीम नावडे संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 2, त्यानंतर धावा आल्या 9, एकूण 11 धावा संख्या लागली आहे. आणि 90 षटक घेणार गोलंदाज संदेश भोपी आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या माध्यमातून 3रं षटक फेकलं जाईल. या षटकामध्ये एक वेगळा पवित्रा टीम सिद्धगडच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल का? एका बाजूला जयदास मडवी आणि पांड्या मडवी बंधूंची जोडी पाहायला मिळते आहे, ज्यांच्या माध्यमातून आता मोठं स्ट्रोक येणं अपेक्षित असणार आहे. ती फलंदाजी मात्र पाहायला मिळू शकेल का? मॅचमध्ये एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देत 1 गडी बाद केला होता आणि तिथून मात्र हा संघ सावरू शकला नाही. ऑन साईडला खेळले, तिथून मात्र हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला. एकच धावा आली धावफलकावरती, 12 लागल्या धावफलकावर धावा. आता स्ट्रायकिंगला पांड्या पाहतोय, त्याच्या माध्यमातून 9 धावा 3 धावा आलेल्या आहेत. सांघिक धावफलक 12 वरती आतापर्यंत थांबवून ठेवलाय. पुढचा चेंडू डावखुरी आधारे गोलंदाजी करत असताना आता सुद्धा अधिक उंची अंतर कमी आहे, झेल उडालाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये झेल पडला. 3रीचा प्रयत्न केला जात आहे पहा, एवढी उंची होती बॉलला, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना ती 15 धावा लागली धावफलकावरती. संदेश बोपी जो गोलंदाज आलेला आहे, त्याच्या गोलंदाजीवरती आता मात्र हल्ले चढवले जात आहेत. चौकार आणि षटकारांचा विचार केला तर फक्त 1 चौकार आला आहे 2ऱ्या षटकामध्ये. मात्र 12 अगदी आपण 14 चेंडू समाप्त झालेले आहेत. 1च चौकार आणि 2 गडी बाद झालेत. दुहेरी आणि सिंगल धावसंख्येवरती अगदी प्राधान्य दिलं जात आहे. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, बॅटची कडा लागली होती, चेल ते मात्र काय चेंडू अडवलाय. यश होता तिथे, यशने चेंडू अडवला आणि लगेच फेकी येत असताना सिंगल पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. धावा लागल्या 16 धावा. पुढचा चेंडू संदेशसाठी फेकला जातो. इथे पांड्या स्ट्रायकिंग ला आहे, एकदम चुकलाय आणि या डॉट बॉल येतोय. धावसंख्या 16 वरती रोखून धरले. 2 षटकामध्ये खूप खराब त्या ठिकाणी कामगिरी साधली आहे फलंदाजी करत असताना. आता मात्र कुठेतरी स्कोअर काल हालता ठेवत असताना दिसतात 2 फलंदाज. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. बॉल चाललाय, पांड्याच्या बॅट पोहोचून आलाय. 1 बाउटचा चौकार. चौकाराने धावसंख्येला वेग येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल 20 धावसंख्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण डीपमध्ये मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफला पाहायला मिळतोय आणि मिडलमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुढील मॅचमध्ये उसारडे संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल अंदूर संघासमोर. पुढचा बॉल आला तर कार्पेट, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत 2रीचा कॉल दिलाय आणि 2 धाबा इथून पूर्ण होत असताना 2 धाबांनी पुढील धावफलक आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र 22 धावसंख्येवर. आलेलं मात्र पार्टनरशिप चांगली होताना पाहायला मिळते. तिथे जयदास आणि पांड्या या 2 फलंदाजचा सिंगल डबलवरती आतापर्यंत कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालंय. मात्र एका बाजूला आपण पाहतो फलंदाज पांड्याच्या बॅटमधून एक चौकारी आलाय. त्यानंतर मात्र धावसंख्या 22 वरती पाहायला मिळते. अजूनही लास्ट टू गो, शेवटचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल मात्र मिस झालाय. डॉट बॉलची सांगते नाही तर मात्र समाप्त झाली आहे आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या अंतिम 22 धावा.
त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज लगेच. पुढील मॅचसाठी अंधोरी पक्ष उसारा टीमच्या कर्णधारांना आम्ही कॉल देतोय. आपण यायचं टॉससाठी. उसारडी संघाचा कर्णधार आला आहे तर अंधूर संघाचा कर्णधार आपण या. अगदी भरपूर दूरवरून हा संघ इथे दाखल झालेला आहे. जरूर हजेरी लावायची आहे. रिपोर्टिंग करा आपण. हे षटक संपल्यानंतर आपण आयुष्यात गोलंदाजीला 3 षटकांमध्ये धावा झाल्या 22. मात्र यामध्ये किती धावसंख्येची भर पडेल हे तेवढंच महत्वाचं असेल. एकूणच आपण पाहिलं तर खूप कमी धावसंख्या पाहिली आतापर्यंत सिद्धिकवडे संघाची. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये मात्र आपण पाहिलं विश्लेषण. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, त्यानंतर 9 आणि 11 धावा. धावा लागलेत 22. पाहूया पुढे षटकामध्ये मोठी फटकेबाजी, मोठे फटके येतात का. स्ट्रोक पासलाय आणि इथून मात्र पायचीतचा अपील जोरदार झालाय. पायचीतचा अपील उचलून धरलाय. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भरपूर कमी धावा मैदानावरती आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालेत. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर 2 मॅचमध्ये अनुक्रमे 37 आणि 35 धावा झाल्या. त्यानंतर 56 धावसंख्या पाहिली. मात्र या मॅचमध्ये आतापर्यंत आजचा सर्वाधिक कमी स्कोर पाहायला मिळतोय. मात्र येणाऱ्या 5 बॉलवरती अजूनही हल्ला बॉल केला जाईल का सौरभच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या बॉलवरती अलाउन द कार्पेट केलाय. इनचा रोडचा फटका जरूर आहे. डीपमधून एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षे चेंडूवरती आला. तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा आणि तिसरीमध्ये इथे परिवर्तित होत असताना 3 धाबा कंप्लीट झाल्या. पहा फिल्डिंगमध्ये थोडीशी गफलत झाली. थ्रो थोडासा खराब आला आणि त्यानंतर त्या दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 3 धाबा लागले धावफलकावरती. धाबा 25 पाहायला मिळते. 4 चेंडू अजूनही शिल्लक जरूर आहेत. आता स्ट्रायकिंग एलला फलंदाज पांड्या पाहायला मिळेल. त्या बॅटमधून दुहेरीच्या 2 धाबा 2 वेळा. एक तिहेरी आली, एक चौकारी आला, एक सिंगल आली आहे. मात्र अजूनही षटकार या सत्रामध्ये पाहायला मिळाला नाही. मात्र येणाऱ्या 4 बॉलवरती अजूनही फटकेबाजी पांड्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. गोलंदाज आयुष कानावकर पाहायला मिळतोय. ज्याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 3 धाबा आलेल्या आहेत. पुढचा बॉल स्ट्रोक आधी मिस्टामिक होता. त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आले. 2 धाबा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 2 धाबा आणि सांघिक धावफलक 27 धावसंख्येवरती. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती. किमान 40चा आकडा गाठण्यासाठी 2 षटकारांची अपेक्षा केली जात आहे. पाण्याच्या बॅटमधून ते येतील का. अगदी सहज सुंदर गोलंदाजी नावल्या टीमकडून आपण पाहिले. एकही षटकार दिला नाही आतापर्यंत या गोलंदाजांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर तिहेरी, त्यानंतर डबल आल्या. आतापर्यंत स्कोअर कार्डवरती 27 धावा आहेत. त्यामध्ये या षटकातल्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे मॅचमध्ये आपण हाय स्कोर किती असेल यावरती मात्र कॉन्सन्ट्रेशन करत असताना पाण्याच्या माध्यमातून फटकेची अपेक्षा यावेळेस केट येत आहे. वन बाउन्सचा इशारा केला पंचांनी. थोडासा बाउन्स दिला बॉलला. त्यावरती मात्र फटका बनवता आला नाही पांड्याला. डॉट बॉलची सांगता चेंडू समाप्त झाला. आता 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 27. पुढचा बॉल सेकंड लास्ट बॉल. 5वा बॉल केला जाईल. पाण्याच्या माध्यमातून हा ज्या फटक्याची अपेक्षा केली जात होती तोच फटका माइट हिट सिक्सर.
एक चेंडू शिल्लक असताना षटकार आला. धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक. अजून एक फटका आला तर 39 धावा होऊ शकतील. एक सेफ टार्गेट होऊ शकेल इथे मैदानावरती सिद्धी करोडे टीम कडून. मात्र तो फटका येईल का? आतापर्यंत लढा आपण दिला का आता खऱ्या अर्थाने पांड्याचा पाहिलाय. एक चौकार आणि एक षटकारानेशी चांगलं योगदान देत असताना पाहिलंय पांड्या मडवीला. मात्र शेवटच्या बॉलवरती काय येणार? 33 धावसंख्या झालेली आहे. मॅचचा हा शेवटचा बॉल. त्यावरती सुद्धा प्रति हल्ला. बॉल चालला सीमारेषे बाहेर आणि लगातारचा हा दुसरा षटकार आला बा. 2 चेंडूवरती 2 षटकार. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 धावसंख्येवर. थँक्यू डीजे. 39 धावसंख्या आणि 40 धावसंख्या अगदी 10च्या सरासरीने टार्गेट असणार आहे जयमान नावडे संघासमोर. येणाऱ्या सत्रामध्ये मात्र हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केले जाईल की गोलंदाजीमध्ये अगदी फाईट करेल का सिद्धी करोडे संघ पुन्हा एकदा जाण्यासाठी आपण जाऊया. आमचे समालोचक मित्र जगदीश पाटील सर नारिवली. तत्पूर्वी पुन्हा एकदा आम्ही कॉल करतोय टीम उसळली विपक्ष अंजूर संघाच्या कर्णधारांना. आपण या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करून घेऊया. या अंदूर संघ आणि उसळले संघाचा कर्णधार आपण टॉस करणार आहोत. उसळले टीमचे कर्णधार आलेत का? या जयेश. आज अजय दिसत नाही टीम मध्ये. अंदूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या जयेश आपण याचा टॉससाठी लगेच अंदूर संघाचे कर्णधार आलेले आहेत. त्याच्यामध्ये हा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुणे जयवंतजी सकपाल साहेबांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या सकपाल साहेब याचा आहे टॉससाठी. अगदी अंदूर संघ आपण म्हटला तर 14, 15, 16 या वर्षामध्ये रायगडमध्ये भरपूर क्रिकेट खेळलेला संघ. टॉस केला जात आहे अंधोरीपेक्षा उसळली. टॉस जिंकलेला उसळले संघाने पुढील सत्रामध्ये आपल्या जो काही निर्णय असेल त्यासहित मैदानामध्ये उतरा. दोन्ही संघांना आमच्यातर्फे बेस्ट ऑफ लक. जाऊया तिथे मॅच चालू आहे. एका बाजूला नावडे संघाला 40 धावसंख्येचे टार्गेट आहे. समोर आहे सिद्धी करोडे संघ. पुन्हा एकदा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊया आमचे समालोचक मित्र जगदीश पाटील सर नारिवली. हॅलो. थँक्यू सो मच संतोष गरज सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सामना पाहतोय एकीकडे टीम सिद्धी करवल्याच्या विरोधात नावडे संघ. ज्या सिद्धी करवले संघाने प्रथम बॅटिंग करत असताना खास करून पांड्याने इम्प्रेस केलं. सुरुवातीला एकेरी दुहेरी धाबा एकपटल्या. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि धावसंख्या एक फायटिंग स्कोर बनवली गेली. कारण या खेळपट्टीवरती धाबा बनवणं साधं सोपं काम राहिलं नाही आहे. कारण बऱ्याच वेळा पाहतोय आपण पाटा खेळपट्ट्या असतात तिथे भरपूर धाबा होतात. मात्र या स्पोर्टिंगच्या खेळपट्ट्यात जिथे गोलंदाजांची हुकूमत चालते आणि तसंच काहीसं चित्र आहे. 4 ओव्हरमध्ये 40 धाबा करायच्या आहेत तुम्हाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण साहिल खानावकर आणि त्याच्या जोडीला प्रथमेश ही जोडी पाहतोय. आणि टीम सिद्धी करवले संघाच्या वतीने स्वप्नील पाटीलला पाहतोय. पॉवर प्लेचा एकमेव षटक. 4 मध्ये 40 बनवायचे आहेत. 4 ओव्हर 40 धाबा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आहे. फिरकी गोलंदाजी आहे आणि फिरकी खेळणं फार अवघड असतं. स्लोवर चेंडू फेकतात. चेंडूला बाहेरच्या दिशेला घेऊन जातात. फिरकीना फलंदाजांना गिरकी घ्यावी लागते खेळत असताना.
स्वप्नील रिबास ओ पुन्हा एकदा रिबासचा वापर केला. कीपर अगदी क्लोज आहे. एष्टी रक्षक जयदास मडवीला पाहतोय अगदी एक्स्टेंडच्या जवळ आहे. क्लोज किपिंग करत असताना 2 चेंडू डॉट आल्यात स्वप्नील पाटीलचे. राऊंडी विकेट येणं पसंत केलंय. डावकरी आताचा गोलंदाज पहा मिळतोय. तर या दरम्यान पाहतोय आपण रायगडचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य रामदास दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचे समवेत या पण मंचावरती रामदास दादा पाटील गेली कित्येक वर्ष भगव्याच्या झेंड्याखाली उभा राहून कार्य करत असताना उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचा बुलंद आवाज रामदास दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं पुनश्च स्वागत. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव एकपटली जातोय. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रथमेशला. त्याचबरोबर त्यांच्या समवेत बालारामजी मुंबईकर हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आपलं. बिग शॉट लिडिंग एज आहे. कॅच कोण टिपणार. मडवीने मात्र चुकी केली आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. फटका चांगला सरळ केल्यात. फिल्डर नाहीये. लॉंग ऑनला बीट करत असताना बॉल जाईल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. गुड शॉट. रक्षण करता शिवसेना प्रमुख इशाऱ्यावरी महाराष्ट्र बंद असा होता हो धाक. बाळासाहेब अनमोल हिरा ते कशात नव्हतं कमी. सळसळत हे रक्त खुद साहेब नाही हो कमी. एकदा स्वागत. मॅच मध्ये जातो सिद्धी विरोधात टीम नावडे संघ खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये 39 केल्या. 40चं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. स्वप्नील पाटीलची चांगली गोलंदाजी राहिली मात्र शेवटच्या बॉलवरती चौकार आला. तो बरंच काही सांगून जाईल नावडे संघाला. गोलंदाज पाहतोय सुयोग मडवीला ओव्हर नंबर 2 मध्ये. फटका चांगला. कॅचिटचा कॉल समोर. कॅच आउट. फलंदाज बाद. पहिला धक्का जे हनुमान नावडे टीमला. इशारा देतोय तुम्हाला समजू नका हो कमी. आता उतरलो रण मैदानी तुम्हा उरून उरणार आम्ही. आता उतरलो रण मैदानी तुम्हा उरून उरणार आम्ही. चला नवीन बॅटर वनडाऊनला पाहतोय आपण. सूरजला पाहतोय. साईला देपी मैदानामध्ये आज फायनलचा दिवस आहे. पापडीचा पाडा संघाच्या वतीने स्पर्धा पाहा मिळतो आपल्याला. 2 दिवसीय स्पर्धा. अत्यंत चांगलं ग्राउंड. सातत्याने ग्राउंडवरती सांस्कृतिक माध्यमिक क्रिकेटचे सामने सातत्याने होत असतात वर्षभरात. आता एकमेव ग्राउंड राहिले सध्या तर ग्राउंडचीच कमतरता जाणवते कारण आता खेळाडू वाढलेत. ग्राउंड कमी पडतात. ओ चांगला बॉल अगदी तेज सर्रार. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. लागोपाठचा दुसरा सुयोग मडवीला मिळतंय 2 यश एका ओव्हर मध्ये. 2 चेंडू 2 विकेट.
थँक्यू. शिवसेना शिस्त वचन सेवा नातं या 4 अक्षरांनी दडलेली ही बाळासाहेबांची शिवसेना आजपर्यंत सातत्याने मुंबई असो या महाराष्ट्र असो या भारतामध्ये या मराठी माणसाला स्वाभिमानाने जगवण्यासाठी टाटमानेने जगण्यासाठी बाळासाहेबांचे शब्द आज सुद्धा कानावर पडले की निश्चित प्रत्येकाच्या अंगामध्ये तोच संचार उभा राहतोय. आज जरी बाळासाहेब नसले तरी सुद्धा त्यांची गोड आठवण सातत्याने प्रत्येकाच्या शिवसैनिकाच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवलं. दोन विकेट मिळाल्यात आणि हॅट्रिक बॉल असेल. सुयोग मडवीला पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट मिळाली, त्यानंतर हॅट्रिक बॉल. ओ चांगला चेंडू, पुन्हा एकदा जागेवरून खेळायचं होतं. लेफ्टी बॅटर्स चांगली गोलंदाजी सुयोग मडवीला पाहतोय, एक यंगस्टर आहे टीमचा. आणि काय मस्त 3 चेंडू एकी धावणे. या सुरुवातीला धाबा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 6 धाबा. तीन चेंडू डाट आल्या, 40चं टार्गेट आहे. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. दिशेपासून थोडेसे बरकटले, दूर गेलेत. चेंडू पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेला निघून जातोय. वाईड बॉल आला. 3 चेंडू डाट होते, 2 विकेट होते सुयोगच्या, त्यानंतर हा वाईड बॉल. चांगले प्रयत्न करावे लागतील नावडे संघाला. साहिल मैदानामध्ये आहे अद्याप नॉन स्ट्राईक यांना नाहीये. गोलंदाज काय झालंय, जिथे चांगले 3 चेंडू फेकले मात्र 4था 5वा चेंडू स्क्वेअर फेकला जातोय ना. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. पंच अत्यंत चांगले कामगिरी करत असताना, कारण वाईडचा रिव्ह्यू ठेवला ना दादा काय होतं, एक ओव्हरमध्ये 2-2 3-3 वेळा रिव्ह्यू घेतात. त्यामुळे फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. चांगला बॉल होता, अगदी मिडल स्टंपला हलक्या हाताने स्टेअर केलं. त्यानं माहीत आहे साहिल कानावकरला लवकरात लवकर स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. साहिल मैदानामध्ये तोपर्यंत सामना नावड्या संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, कारण साहिलमध्ये क्षमता आहे. कधी सामन्याला काढणी द्यायची संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलाय, मात्र बाहेर काढण्याची सुद्धा क्षमता साहिलमध्ये आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आहोत. अद्याप आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे आणि ते चेंडू गेलाय लॉंगांच्या भरून. शानदार षटकार. च्या साहिलवरती दारमदार होतं, त्याच्या बाटमधून हा षटकार आलाय. गरज होती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आणि तोच येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. सुरुवातीला 3 चेंडू चांगले होते सुयोगचे, त्यानंतर 2 चेंडू वाईट आले, एकेरी दाब आले आणि त्यानंतर आलेला षटकार. चला चेंडू आलाय. साने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धाबा झाल्यात त्या 15. ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पहा मिळते. चला नसर मिळत तर सध्या घ्या. तर आमच्या सिद्धी करवल्याचे पोलीस पाटील अविनाश दादा पाटील यांचं आगमन झालंय. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ आपल्याला खेळताना पहा मिळतोय मैदानामध्ये. सिद्धी करवल्याच्या विरोधात जे हनुमान नावडे. चला शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. एक षटकार आलाय, 2 विकेट सुरुवातीला आले. एक चेंडू डॉट फेकला साहिल. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. 16 धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. तुम्हाला या खराब चेंडूंवरती कंट्रोल करावा लागेल. एकतर तुमच्याकडे धाबा जास्त नाही आहेत. प्रतिषटक 10 धाबा बनवणं या मैदानामध्ये सोपं नाही आणि कठीणही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला
शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल मैदानामध्ये. स्क्वेअर लेगला खेचलाय षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला आपण काही सन्मान आहेत, सन्मान करू. मी विनंती करेन गोविंद मामा घरे त्यांना विनंती करेन की आपण सन्माननीय आपला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय रामदास भाई पाटील यांचं आपण या मंचावरती स्वागत करावं. यावं आपण. रामदासभाई पाटील यांचं सदिच्छा सन्मान होत असताना या मंचावरती पहा मिळतो. धाबा झाल्यात एकूण आता 22 धाबा झाल्यात. अद्याप 18 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 18. त्याचबरोबर पुढचा सन्मान बालाराम मुंबईकर यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन जयराम सकपाळ आहे ना की आपल्या शुभ हस्ते आपण या मंचावरती बालारामजी मुंबईकर यांचा आपण सन्मान करावा. चला 12 बॉल 18 करायच्यात. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्यामुळे सामन्यामध्ये वापसी करत असताना टीम नावडे संघ सुयोगने जरूर सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, मात्र त्यानंतर त्या गोलंदाजीवरती पाणी फेरलं गेलंय. 2 षटकार आले, 3 चेंडू वाईट सुद्धा आले आणि गोलंदाज आता अंश मडवीला पाहतोय. चला थोडं पास केला, जास्त वेळ नका. अद्याप बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डरला दिसलाच नाहीये, चेंडू पाठीमागे चाललाय. मग ते 2 धावा मिळाल्यात. सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि चेंडूवरती जी नजर होती ती हटवली गेली आणि तोपर्यंत या 2 धावा मिळत असताना 24 धावसंख्या, अद्याप 16 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये 16 करायचे आहेत. सोमूबाई 11च्या हनुमान सिद्धी करवले संघ खेळतोय. चेंडू आला डॉट ओव्हर नंबर 3 मध्ये पाहतोय आपण. डावकरी आताचा फलंदाज चांगला चेंडू आता सुद्धा पाहतोय आपण, अगदी परफेक्ट चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू फेकण्याची गरज आहे टीम सिद्धी करवल्या संघाला जर सामन्यामध्ये अबाधित राहायचं असेल. मात्र साहिलची विकेट फार महत्वाची असेल. त्याने मागे 2 षटकार ठोकले, सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. मात्र सामना अद्याप कोणताही संघ इन होत नाहीये, त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अंश मडवी लागोपाठ 3 चेंडू डॉट. अशाच काहीशी कमबॅकची आवश्यकता होती. 4 मध्ये फक्त 2 धाबा आल्यात. कधी सामना नावडे संघाच्या बाजूने, कधी सामना सिद्धी करवले संघाच्या बाजूने पाहायला मिळत असताना या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो आता बाय डे बॉल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. अंपायर सिग्नल सिद्धी करवले संघ. चला सिद्धी करवले संघ एकत्र येऊ नका आपण प्लीज. अंपायरचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. अंपायरची वादविवाद करू नका, कारण अंपायर बाहेरचेच आहेत, कुणाच्याही पक्षपात करणार नाही आहेत. लक्षात ठेवा, चांगली कामगिरी झाली अंपायरची.
अंपायरचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. सिद्धी करवले संघ तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. चला चला आपण कमिटी मेंबर सांगतात त्यामुळे तुम्हाला ऐकावं लागेल. स्वप्नील चला अंपायर आहेत त्या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला निर्णय एक्सेप्ट करावा लागेल. वाईट बॉलाला एक धाबा अवांतर मिळाले. चला नेक्स्ट बॉल अंश मडवीला पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऑन साइडला मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळेल. 3 चेंडू डॉट त्यानंतर बाईट त्यानंतर एकेरी धाव आली आहे. या दरम्यान आमचे जयरामजी सकपाळ यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आभारी आहोत. आणि आमचे रामदासभाई पाटील यांच्या वतीने 2500 रुपयाचं डोनेशन आलंय. आपला आभार. चला धाबा झाल्यात आता 26 धाबा झाल्यात. सात बॉल 14 ची गरज आहे. आताचा बॉल पुन्हा एकदा चेंडू जातोय पाठीमागे. तिथे बॉलला अडवलं गेलंय आणि बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. बॅटकट चा इशारा येत असताना एकेरी धाव मिळाली. षटक संपलाय आणि आता 6 बॉल 13 करायच्या टीम नावडे संघाला. 6 चेंडू 13 ची गरज. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच उसारली आणि अंजूर. उसारली संघाने टॉस जिंकला. त्यांचा डिसिजन आहे त्याच्यावरती लगेचच अंमलबजावणी करा. चला एकत्र येऊ नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. 6 बॉल बनवायचे आहेत. तुम्हाला धाबा कंपल्सरी 13. 6 चेंडू 13 ची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज पाहतोय शेवटचं षटक. नयन पाटील त्याने आज बॅटिंग करत असताना जास्त योगदान देता आलं नाहीये. नयन पाटील लवकर बाद झाला 0 या धावसंख्येवरती. मात्र आता त्याला 13 धाबा रोखायच्यात. चला साहिल कानावकर स्ट्राईक वरती आहेत. ही जमेची बाजू असेल टीम नावडे संघासाठी. चला 6 बॉल 13 सामना सुरू करा प्लीज. पहिला बॉल पहिलाच बॉल विकेट केलाय. फटका फसला की काय. पांड्या 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 षटकार 6 धावा. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. निश्चित बाउंड्रीवरती फिल्डिंग करताना थोडंसं लक्ष ठेवा. पाठीमागे थोडे बांबू उभी केलेले आहेत त्यामुळे आपण दक्षता घ्या. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 6 बॉल 13 बडवायच्या होत्या. आता 5 बॉल 7. 5 चेंडू 7 ची गरज आहे. साहिलच्या बॅटमधून हा 3रा षटकार होता. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा स्कूप केलाय. चेंडू चाललाय पाठीमागे. डीप फाईन लेगला पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. चौकार. काय म्हणायचंय वर आकाश खाली
खाली समुद्र खोल, अशी कशी ही दुनिया गोल. आकाशी खाली वर, आकाशी खाली समुद्र खोल, अशी कशी ही दुनिया गोल. थँक्यू. आता सामना सोपा झाला अगदी. 3 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 3 बनवायच्यात. एक चौकार एक षटकार येत असताना विजयाचा मार्ग मोका करत असताना साहिलला पाहतोय. लेटकट कॅच. जर कॅच टिपले असते तर मॅच मध्ये आले असते, मात्र नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातं. एन मोक्याच्या क्षणी साहिलला जीवनदान दिलाय. एक धाव सुद्धा वाचली असती. 3 मध्ये 3 बनवायच्या होत्या आता तुम्हाला, मात्र आता धावा बनवायच्या त्या तुम्हाला 2च. चेंडू शिल्लक आहे 3. अद्याप सामना संपला नाहीये. नयनला आता शेवटच्या बॉलवरती चांगली कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू 2 ची गरज आहे. 2 धावा कंपल्सरी करायच्या आहे. साहिलचा सोडलेला झेल किती मागात पडेल टीम सिद्धी करवले संघाला. 3 बॉल 2. सामने असेच जिंकता येतात कधी कधी. चांगला फिल्डिंग झालं की. आणि नाही आहे ते पटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल नाही आहे. आणि आता एक धाव बनवायची आहे. चेंडू शिल्लक आहे 2. एकेरी धावाची गरज आहे आता. आता अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागेल तुम्हाला. 40 लक्ष होतं या मॅच मध्ये, मात्र तिथे मगाशी 2 षटकार आले. त्यानंतर एक षटकार एक चौकार पहिल्याच बॉलवरती आला. सामना खुला केला गेलाय. आणि आता चेंडू शिल्लक आहे 2 बनवायची आहे. धाव 1. 2 चेंडू एका धाब्याची गरज. थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. थोडेसे खराब फिल्डिंग. मगाशी कॅच सुद्धा सोडला साहिल कानावकरचा. त्यामुळे तुम्हाला जीवनदान दिलं त्या खेळाडूला. आणि अभिजयाचा षटकार साहिलच्या बॅटमधून आलाय. सामना जिंकलाय टीम हनुमान नावडे संघाने. बेलपेट. सलाने